सुप्रभात मंडळी. भारा भागवत लिखित फास्टर फेणे श्रेणीतलं आगे बढो फास्टर फेणे हे पुस्तक आपण सध्या वाचत आहोत. आणि त्यातली आजपासून जी मी गोष्ट सुरू करणार आहे तिचं नाव आहे अपूर्व सायकल शर्यत. तुम्ही सगळेजण सायकल चालवता ना मुलांनो, तर आता या सायकलची शर्यत लागते. तर बघूया आता काय होतं आहे. बन्या उर्फ फास्टर फेणे आणि त्याचा मित्र सुभाष देसाई पुण्यात कॅम्पातल्या एका चित्रमंदिरात एक धमाल बोलपट पाहत बसले होते. डाकूच्या मागावर निघालेले घोडेस्वार नद्या नाले डोंगरदऱ्या सुसाट वेगाने पार करीत असतानाच अकस्मात चित्र मावळलं आणि स्लाईडवरची अक्षरं दिसू लागली. यहाँ कोई फास्टर फेणे है, उसको तुरंत बुलाया है. तो संदेश वाचून दोघेही थक्क झाले. बाकीचे प्रेक्षकही चाट पडले ते विचित्र नाव वाचून, फास्टर फेणे. बन्याने सुभाषकडे बघितलं, सुभाषने बन्याकडे पाहिलं. काय भानगड आहे, आणि त्यांना काय माहीत आपण इथेच असू. हे काही असो, रुपेरी पडद्यावर नाव तर झळकलं असं पुटपुटत दोघेही उठले आणि थिएटर बाहेर निघाले. आवारात दोन तरुण उभे होते. एकानं पुढे होऊन विचारलं, फास्टर फेणे? मीच, बन्या म्हणाला. आणि हा कोण? माझा मित्र सुभाष देसाई. विचारणाऱ्या तरुणाने दुसऱ्या तरुणाकडे पाहिलं. दुसरा म्हणाला, त्याला नाही बोलवलेलं, फक्त तुलाच. अहो पण कशाला? आणि मी त्याचा जानी दोस्त आहे, त्याला जर अर्जंट बोलावणं असेल तर मी पण येणार त्याच्याबरोबर. मला नाही चैन पडणार थिएटरात. अच्छा चला तर. त्यांनी दोघांनीही बाहेर रस्त्याकडे त्यांना नेलं. तिथे एक निळी मोटार उभी होती. चकित झालेल्या बन्यानं जीप टाळ्याला लावून टॉक केलं आणि तो म्हणाला, गाडी? ती कशाला? कुणाची? आता बोलून वेळ घालवू नकोस, फुरसुंगीची तार आल्यामुळे गाडी आली. बन्याला चमत्कारिक वाटलं. तार? फुरसुंगीहून तार? सुभाष त्याच्याकडे मोठाल्या डोळ्यांनी पाहू लागला. पण तेवढ्यात मोटारीचं मागचं दार उघडून त्या माणसानं म्हटलं, बसात. आणि ते दोघे आत बसताच तोही त्यांच्या शेजारी बसला आणि त्यानं दार लावून घेतलं. दुसरा तरुण पुढे बसला आणि त्यांनी गाडी सुरू केली. इकडे बन्याच्या डोक्यात चक्र फिरू लागली. ही काय भानगड आहे? शर्यतीचा दिवस उद्यावर येऊन ठपलेला आणि मध्येच फुरसुंगीची तार. उद्याच्या आंतरशालेय सायकल शर्यतीत बन्याने नाव दाखल केलं होतं. बन्या भलता चपळ मुलगा. पुण्याच्या वसतिगृहात शिकायला राहिलेला असला तरी दर 8 दिवशी सायकल आणि तो फुरसुंगीला जाईल, हे तुम्हाला माहीत आहेच. सायकलिंगमध्ये हा खिडखिडीत पण तुडतुडीत पोरगा विशेष पटाईत होता आणि विद्याभवनला यंदा कप जिंकण्याची खात्री वाटत होती. ती शाळेला बन्यासारखा प्रतिनिधी लाभला होता म्हणूनच. एकंदर 17 शाळांचे 17 प्रतिनिधी या स्पर्धेत भाग घेणार होते. पण सर्वांचे डोळे लागले होते ते विशेष करून 3 मुलांकडे. एक मेरबानजी हायस्कूलचा जहांगीर पस्तकिया, दुसरा टोळे हायस्कूलचा इंद्रू इनामदार आणि तिसरा बनेश उर्फ फास्टर फेणे. यापैकी जहांगीर पस्तकिया आत्ताच पस्तावू लागल्याची बातमी होती, कारण तो उत्तम सायकलपटू असला तरी फास्टर फेणे पुढे आपण टिकणार नाही अशी त्याला भीती पडली होती. इंद्रू हा मात्र जरा चमत्कारिक प्राणी होता. तसा मुलगा हुशार, तरतरीत, अंगाने थोडा गरगरीत, पण कितीतरी खेळात प्रवीण. सायकलिंग बेगुमान करायचा, पण त्यात कौशल्यापेक्षा दांडगाईच जास्ती. मुलगा अतिशय घमेंडखोर, लाडोबा. दुर्दैवानं त्याला घरचे वळणच तसं होतं. त्याचे वडील रंभाजीराव इनामदार हडपसरला हाडे पसरून बसलेले एक अशिक्षित व्यापारी. काळ्या बाजारात चिकार पैसा त्यांनी कमावला अशी वदंता होती. हडपसरला आणि पुण्यातही बंगला मोटार असा त्यांचा थाट होता. इंद्रूच्या भोवती 1-2 नोकर सारखे नाचत असत. त्याला काही म्हणता काही कमी नव्हतं. इंद्रूनं या शर्यतीत नावं दाखल केल्यापासून त्याचा रुबाब भलता वाढला होता. त्याच्या वडिलांनी खास या रेससाठी म्हणून त्याला नवी ती कोरी करकरीत BSA सायकल 8 दिवसांपूर्वीच घेऊन दिली होती. तिच्यावर बसून स्वारी रोज रपेटीला जायची. असाच एकदा एम्प्रेस गार्डनच्या बाजूला गेला असता त्याच्या एका मित्रानं पुढे बोट दाखवून म्हटलं होतं, तो पुढे कोण चाललाय पाहिलास? कोण?
तो चौकड्यांचा शर्ट घातलेला लुक्कड सिंग? होय तोच. त्याचं नाव फास्टर फेणे, तुझा रायव्हल. इंद्रूने डोळे बारीक केले. हँडलवर डोकं सपाट टेकून त्यानं पेडलला गती दिली. तो किंचाळला, अरे तिच्या, हेच का ते पाप्याचं पित्तर? याला तर मी हा म्हणता धूळ चारीन. त्याची गाडी बी त्याच्यावाणी हाडकुळीच दिसती या. इंद्रूनं हा नकळत विनोद केला होता. फास्टर फेणेची सायकल हडकुळीस म्हणजे हर्क्युलिस होती. फास्टर फेणे पण प्रॅक्टिससाठी निघालेला होता. त्याच्याबरोबर त्याचा मित्र सुभाष देसाई पण आपली सायकल घेऊन आलेला होता. बराच वेळ चक्रा मारून ते कंटाळले होते, म्हणून त्यांची गती जरा मंदावली होती. ताज्या जमाचा इंद्रू त्याच्या मागून हुतुतू करीत सूर सपाट्यानं आला आणि दोघांच्या मधून त्यानं सर्रकन सायकल पुढे नेली. थोड्या वेळानं त्याचा मित्रही उजवीकडून येऊन पुढे गेला. मग मागे वळून एक हात उंच करून दात विचकीत इंद्रू ओरडला, क्यू बे फास्टर फेणे, आता कोण कोणाचे देणे? बन्याने ती खमेंडखोर मूर्ती पाहिली आणि त्याचे रक्त तापून सळसळू लागले. तो सुभाषला म्हणाला, याचं देणं फेडूया करे? सुभाष म्हणाला, सव्याज. आणि लगेच दोघे हँडलवर वाकले आणि पेडलवर पाय दाबून त्यांनी वावटळीच्या वेगानं सायकली रेटल्या. बन्याच्या वाळकुड्या पायात एवढी ताकद असेल ही त्या वापड्या इंद्रूला काय कल्पना? तो आणि त्याचा सवंगडी जरा खुशीत येऊन त्यांचे पाय ढिलावले होते. तेवढ्यात बन्याची सायकल त्यांच्या पुढे मधून घुसली. ते आ वासून बघतच राहिले. इंद्रूला तर जाता जाता बन्याने कोपळखरीच दिली. इंद्रू संतापाने जळायला लागला. त्याचा मित्र त्याला म्हणाला, इंद्रू, हे लक्षण ठीक नाही. हे काटकुडं कळलंही कडूम कडूम करतया. करू द्या करताय तर. इंद्रू गर्रकन पेडल फिरवीत गुरगुरला, माझी चकली बी काही कमी नाही. त्या वाळकुड्याला नाही तेलात बुडवला तर माझं नाव दुसरं. त्यावेळी मात्र इंद्रूचे पाय दमले होते. त्याच्यामुळे फास्टर फेणेला पुन्हा गाठायच्या फंदात तो पडला नाही. पण त्याच्या मनाला एक घोर लागून राहिला. शर्यतीत आपल्याला खराखुरा प्रतिस्पर्धी कुणी असेल तर हा फास्टर फेणेस, हे त्याला कळून चुकलं. त्याची ती सायकल बेसचे नसली तरी मला मागं टाकाया ती बेस आहे, तो आपल्या सोबत्यापाशी म्हणाला. त्याच्या अहंकाराला एकाएकी गळती लागली होती. तो म्हणाला, हे काम सरळ होण्यातलं नाही गड्या, काहीतरी वाकडं धरायला हवं. आणि मित्रही मान तुकवीत म्हणाला होता, अरे मग करू वाकडं, त्याचं काय एवढं घेऊन बसलास? अशा प्रतिस्पर्ध्याशी फास्टर फेणेला आज सामना द्यायचा होता. ज्याला भऱ्या बुऱ्याची चाड नव्हती अशा या राक्षसाबरोबर त्याला 2 हात करायचे होते, किंवा 2 पाय म्हणा. त्या दिवशी इंद्रू इनामदाराचे बोलणे वाऱ्याबरोबर त्याच्याही कानावर पडले होते. वाकडं काय करायचं? पण वाकडं म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं? काय करायचा बेत होता या धुडगोसखोराचा? रेस खेळता खेळता काही कोलदांडा घालणार होता की आधीच काही वेडं वाकडं करणार होता? बन्यानं आणि सुभाषनं बराच वेळ डोकी खाजवली होती, पण कोणत्या मार्गाने इंदू बन्याचं वाकडं करणार हे काही त्याला समजलं नव्हतं. आणि मग 1 आठवडा निघून गेला. बन्यानं त्या आठवड्यात बरीच प्रॅक्टिस केली. उद्या होणाऱ्या शर्यतीबद्दल त्याला पुष्कळच आशा वाटत होती. इंद्रूच्या त्या वाकड्याचा तर त्याला केव्हाच विसर पडला होता. आज शाळेला अर्धा दिवस सुट्टी होती म्हणून तो आणि सुभाष दुपारच्या सिनेमाला गेले होते. सिनेमा अर्धा पाऊण होतो न होतो तो हे अकल्पित प्रकरण उद्भवलं. मोटार भरधाव जात असताना बन्याने एकदम विचारलं, फुरसुंगीची काय तारली म्हणता? आणि कुणाला आली? तुम्ही कोण? कमाल आहे तुझी बन्या, तो तरुण हसून म्हणाला. मला ओळखलं नाहीस? डॉक्टर काकांकडे आपण कॅरम खेळलोत. डॉक्टरांचा भाचा मी. डॉक्टरांचा भाचा? अजून बन्याच्या लक्षात येईना. पण मग त्याला वाटलं, फुरसुंगीच्या डॉक्टर काकांकडे नेहमीच पुष्कळ लोक येतात. हा त्यांचा भाचाही आला असेल कदाचित, कुणास ठाऊक. पण मग आता हा कशाला मोटार घेऊन आला? याचा काय संबंध? सुभाषचा हात याच वेळी पॅन्टीच्या खिशात गेला होता. त्याला काहीतरी टणक चौकोनी चपटं लागलं होतं. नाणं एवढं मोठं नसतं. मग त्याला एकदम आठवण झाली. अहो, पण आमच्या सायकली त्या थिएटरात राहिल्या की? राहू देत, तो माणूस म्हणाला.
सायकली सेफ राहतील. सुभाषची काळजी तेवढ्याच उत्तराने मिटली, पण फास्टर फेणेची मिटण्यासारखी नव्हती. तो म्हणाला, उद्या मला रेस खेळायची आहे, सायकल रेस. माझी सायकल म्हणजे माझा प्राण आहे. ते दोघेही तरुण विनोदी असावेत, कारण डॉक्टरांचा भाचा आता गुळुगुळू हसत होता. ड्रायव्हरही तसाच हसत असावा, पण त्यानं व्हीलवरची दृष्टी ढळवली नव्हती. डॉक्टरांचा भाचा म्हणाला, फास्टर फेणे, डोंट यू वरी. तो प्राण सुखाने जाईल. म्हणजे तुमच्या दोन्ही सायकली तुमच्या हॉस्टेलवर पोहोचवल्या जातील. मी मॅनेजरला बजावले. मॅनेजरला बजावले? तो पोचवेल घरी? छा, या भाच्याचा भलताच फ्लू दिसतोय. फ्लू म्हणजे इन्फ्लुएन्झा नाही बरं, इन्फ्लुएन्स. पण पण मूळ मुद्दा राहिलाच. ही स्वारी मला मोटारीतून न्यायला कशाला आली? व्हाय? इतक्यात त्याच्या मनातले विचार जणू हेरून तो तरुणच म्हणतो, डॉक्टर काकांबरोबर मी आज पुण्याला आलो आणि लगेच त्यांनी मला गाडी घेऊन तुझ्याकडे पिटाळलं. मी वसतिगृहात चौकशी केली, पण तू सिनेमाला गेला आहेस असं कळलं. हो, मी बोललो होतो मित्रापाशी. त्याच पावली मी थिएटरात आलो. गाडीतनं तुला मी तडकाफडकी फुरसुंगीला नेणार आहे. का? बन्यात अडकन उठत म्हणाला. बाबांची तब्येत जास्त बिघडली आहे की काय? बन्याचा तो प्रश्न ऐकून ड्रायव्हरने एकदम मागे वळून आपल्या सोबत्याकडे पाहिलं आणि लगेच पुन्हा व्हीलकडे दृष्टी वळवली. इकडे सोबतचा उजवा डोळा तेवढ्यात किंचित लवला होता आणि ओठ दुमडले होते. बन्याला 4 दिवसांपूर्वी पत्र आले होते. त्याच्या बाबांना बराच ताप आल्याची बातमी त्यात होती. शाळा बुडवून फुरसुंगीला जाण्याचं बन्याच्या मनात आलंही, पण तेवढ्यात भाईंचा ताप नॉर्मलवर आल्याचं पुन्हा एक पत्र आलं होतं आणि त्याची काळजी दूर झाली होती. त्यांचा ताप पुन्हा उलटला तर नसेल? आणि डॉक्टर काकांचा भाचा एकदम म्हणतो, हो ना, आणि या आजारात ताप उलटणं चांगलं नाही, त्यामुळे सगळी काळजीत पडली आहेत. असशील तसा ये असा म्हणून तुला निरोप आहे. बापरे, सुभाष म्हणाला, म्हणजे उद्याची रेस बुडाली. बन्या खिन्न बनला होता, पण तो रेस बुडण्याच्या दुःखामुळे नाही, तर आपल्या बाबांवर अतिशय प्रेम होतं त्याचं आणि त्यांच्या उलटलेल्या दुखण्याची बातमी ऐकून तो पुरा हबकला होता. त्या क्षणापुरती तरी सायकल शर्यतीची गोष्ट त्याच्या मनातून निघून गेली होती. इतक्यात गाडी हडपसर गावात शिरली. मग फर्रकन तिनं एक वळण घेतलं. सुभाषने बन्या आश्चर्याने पाहत राहिले. हे काय, आपण डावीकडे वळलो? फुरसुंगीचा फाटा तर उजवीकडे आहे. बन्याला उत्तर मिळालं नाही. गाडीला पडदे होते. इतका वेळ ते उघडे होते. आता डॉक्टरांच्या भाच्याने ते सरकावून बंद केले आणि तरी आपण मोठा रस्ता ओलांडून बैलगाडीच्या वाटेला लागलो एवढं त्यांच्या ध्यानात आलं. आणि मग गाडी वाटेही सुटली. एका कुरणातून वाकडे तिकडे धावत तिनं एका वावरात उडी घेतली आणि मग एखाद्या जीपप्रमाणे बांधामागून बांध ओलांडले. शेवटी एका उसाड निर्जन माळावर ब्रेकचा कर्र आवाज होऊन ते धूड उभे राहिले. बन्या आणि सुभाष अवाक बनले होते. पहिल्याने त्यांना या प्रकाराचा अर्थच कळला नाही. मग हळूहळू डोक्यात प्रकाश पडू लागला. हे प्रकरण साधं सरळ नाही, वाकडं आहे अशी शंका त्यांना आली. पण आता शंका येऊन उपयोग नव्हता, कारण मोटार निर्मनुष्य जागी आलेली होती. त्यांना कुणाची मदत मिळणंही शक्य नव्हतं. गाडी एका पडक्या घरापुढे उभी राहिली. घर कसलं? ते एक लहानसं खोपटं होतं. मातीच्या ओबडधोबड भिंती, झरोक्यासारखी एकच उंच गजाची खिडकी, वर नळीच्या कौलांचे छप्पर, जुनाट जंगली लाकडाचा दरवाजा, त्याला साखळीची कडी. हे काय हे? कुठे आलोत आपण? सुभाष ओरडला. बन्या डोळे वटारून बाहेर पाहत होता. सुभाषला कुणी उत्तर दिलं नाही. स्वतःला डॉक्टरांचा भाचा म्हणणारा तो माणूस मोटारीचं दार उघडून खाली उतरला आणि फरमावलं, उतरा. दोघे डोळे वटारून त्याच्याकडे पाहत राहिले. चिडी चूप. उतरा. हातातली छडी उगारून तो खेकसला आणि लगेच विजेचा झटका बसावा तसे दोघे हादरले आणि बाहेर उडी मारली त्यांनी. दरम्यान ड्रायव्हर खाली उतरला होता. त्याच्या हातात गले लठ्ठ कुलूप होतं. खोपटाची कडी काढून त्याला लाथ मारली. डॉक्टर भाच्याने उगाचच दोघांच्या पाठीवर एक एक छडी लगावली. शिरात, तो ओरडला. छडी लागे छमछम, विद्या येई घाम घाम.
आणि वास पण येई घाम घाम, शेणामातीचा, कुजलेल्या गवताचा आणि उंदराच्या लेंड्यांचा. हा हा हा. आता तो वास घेत बसा आणि विद्याभ्यास करा. परवापर्यंत बसा हं या स्टडी रूममध्ये. ड्रायव्हरने आपली स्वतःची एक गोळी झाडली. उद्याची शर्यत आटपली आणि परवा शाळा सुरू झाली की सोडवू हं तुम्हाला. आणि असं म्हणून त्याने खाडकन दरवाजा आपटला. बाहेर कडी कुलूप लावण्याचा आवाज आला. चावी फिरली. कुलूप दंड दिशी आपटलं. रान दणाणून सोडणारा विकट अशा दोघांच्या कानावर पडला आणि मग मोटार सुरू झाल्याचं त्यांच्या कानांनी टिपलं. हुर्र. मंडळी, आता बन्या आणि सुभाष दोघं पकडले तर गेले. त्या झोपडीमध्ये त्यांना अडकवून तर ठेवलं. आता बघूया पुढे काय होतं ते उद्याच्या भागात. तर भेटूया उद्या. तोपर्यंत बाय बाय.